हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे केडीएमसी 2025 केडीएमसी मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्याकरिता सब्जेक्ट आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015। ठीक आहे, याचा आज आपण पार्ट 2 सॉल्व्ह करत आहे, ज्याच्यामध्ये आपण 20 MCQs घेणार आहे। याच्या आधी आपण पार्ट 1 सॉल्व्ह केलेला आहे, याच्यामध्ये 20 MCQs घेतलेले आहे। ठीक आहे, तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन ते पूर्ण व्हिडिओज बघू शकता आणि चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन ही प्लेलिस्ट जी आहे ती सेव्ह पण करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येतील ते सर्व तुम्हाला डायरेक्टली मिळून जातील। तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की ही सिरीज स्टील एक्झामपर्यंत आपण कंटिन्यू ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये एव्हरी डे आपण ही जी सिरीज आहे याच्यामध्ये 20 MCQ सॉल्व्ह करणार आहे। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण। फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, बघा। अंडर which section is महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर राईट टू सर्व्हिस कॉन्स्टिट्यूटेड? महाराष्ट्र सेवा हक्क राज्य आयोगाची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 10, सेक्शन 12, सेक्शन 13, सेक्शन 16। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 13। नेक्स्ट, सेकंड, हू अपॉइंट द चीफ कमिशनर फॉर राईट टू सर्व्हिस? सेवा हक्कासाठी मुख्य आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, हायकोर्ट, गव्हर्नर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया। करेक्ट आंसर है थर्ड, गव्हर्नर मीन्स राज्यपाल। नेक्स्ट, थर्ड, विच बॉडी हियर्स अपील आफ्टर द सेकंड अपीलेट ऑथॉरिटी? द्वितीय अपील प्राधिकरणानंतर अपील कोणते संस्थान आहे? बघा, ऑप्शन आहे लोकायुक्त, सेकंड स्टेट कमिशन फॉर राइट सर्व्हिस, सेकंड हायकोर्ट अँड फोर्थ पब्लिक ग्रेव्हियन्स सेल। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट कमिशन फॉर राइट टू सर्व्हिस, सेवा हक्कासाठी राज्य आयोग। नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट मस्ट बी डन बिफोर रिव्हिविंग द चीफ कमिशनर ऑर ग्राउंड ऑर इनकॅपॅसिटी ऑर मिसकंडक्ट? अक्षमतेमुळे किंवा गैरवर्तनामुळे मुख्य आयुक्ताला पदावरून हटवण्यापूर्वी काय केले पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अप्रुव्हल फ्रॉम सुप्रीम कोर्ट, सेकंड रेफर मॅटर टू लोकसभा, थर्ड एन्क्वायरी बाय चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट अँड फोर्थ सिग्नेचर फ्रॉम ऑल MLAs। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एन्क्वायरी बाय चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून चौकशी। नेक्स्ट, फिफ्थ, द कमिशन मे टेक सू मोटो नोटीस ऑफ? आयोग स्वतः कोणत्या बाबतीत लक्ष देऊ शकतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लँड डिस्प्यूट, सेकंड फेल्युअर टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिस, सेकंड क्रिमिनल केसेस अँड फॉर बजेट प्रोव्हिजन। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फेल्युअर टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिस, सार्वजनिक सेवा व न दिल्याची बाब। नेक्स्ट, सिक्स, अंडर सेक्शन 16 द कमिशन कॅन रिकमेंडेड? कलम 16 नुसार आयोग कोणती शिफारस करू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चेंज ऑफ MLA, सेकंड डिपार्टमेंटल एन्क्वायरी अगेन्स्ट डिफॉल्टिंग ऑफिसर, थर्ड न्यू लॉ मेकिंग अँड फोर्थ टॅक्स कलेक्शन। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिपार्टमेंटल एन्क्वायरी अगेन्स्ट डिफॉल्टिंग ऑफिसर, दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी। नेक्स्ट, सेवन्थ, द टर्म स्टिप्युलेटेड टाइम लिमिट रेफर्स टू? निर्धारित वेळ मर्यादा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमम टाइम फॉर फिलिंग टॅक्स रिटर्न, सेकंड टाइम लिमिट फिक्स बाय गव्हर्नमेंट फॉर सर्व्हिस डिलिव्हरी, थर्ड टाइम गिवन टू जज फॉर डिसिजन अँड फोर्थ टाइम लिमिट फॉर RTA रिस्पॉन्स। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइम लिमिट फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट फॉर सर्व्हिस डिलिव्हरी, सेवा पुरवण्यासाठी शासनाने ठरवलेली वेळ मर्यादा। नेक्स्ट, 8, अपील्स अंडर सेक्शन 18 मस्ट बी डिस्पोज ऑफ विदिन? कलम 18 अंतर्गत अपील किती दिवसात निकाली काढणे आवश्यक आहे? तर बघा, ऑप्शन आहे 30 डेज, 45 डेज, 60 डेज, 90 डेज। तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ 90 डेज, 90 दिवस। नेक्स्ट, 9th, विच सेक्शन अलाउज द गव्हर्नमेंट टू इश्यू जनरल और स्पेशल डायरेक्शन? शासनाला सर्वसाधारण किंवा विशेष निर्देश देण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 20, सेक्शन 24, सेक्शन 18, सेक्शन 10। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 24। नेक्स्ट, 10th, which authority is duty bound to display service and officer details on its notice board and website? कोणते प्राधिकरण सेवा व अधिकाऱ्याची माहिती फलकावर व वेबसाईटवर दाखवण्यासाठी बांधील आहे? तर बघा, ऑप्शन आहे पंचायत, सेकंड लोकल MLA, थर्ड पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ डिस्ट्रिक्ट कलेक्टर। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरण।
नेक्स्ट 11, व्हॉट डॉक्युमेंट मस्ट अन अप्लिकंट रिसीव अपॉन अप्लाइंग फॉर पब्लिक सर्व्हिस. सार्वजनिक सेवेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराला कोणता दस्तऐवज मिळावा. बघा ऑप्शन आहे वोटर कार्ड, सेकंड पासपोर्ट कॉपी, थर्ड एक्नॉलेजमेंट विथ युनिक अप्लिकेशन नंबर अँड फोर्थ बर्थ सर्टिफिकेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्नॉलेजमेंट विथ युनिक अप्लिकेशन नंबर, एकमेव अर्ज क्रमांकासह पावती. ठीक आहे. तसंच बघा महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये PDF अवेलेबल आहे. ज्यांना मराठीमध्ये हवी असेल मराठीमध्ये परचेस करू शकता, ज्यांना इंग्लिशमध्ये असेल इंग्लिशमध्ये. शॉर्ट नोट्स प्लस MCQs दिलेले आहे आणि त्याची प्राइस आहे 25 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथनं मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12, विच सेक्शन डील विथ रिकव्हरी ऑफ पेनॉल्टी फ्रॉम सॅलरीज. दंडाची कपात पगारातून करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे. बघा ऑप्शन आहे सेक्शन 9, सेक्शन 11, सेक्शन 13, सेक्शन 16. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 11 कलम 11. नेक्स्ट 13, रिपीटेड फेल्युअर बाय डेजिग्नेटेड ऑफिसर मे लीड्स टू. नामनिर्देशित अधिकारी वारंवार सेवा पुरवण्यास अपयशी ठरल्यास काय होऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोशन, सेकंड पेनॉल्टी ऑन फर्स्ट appellate authority, सेकंड डिसिप्लिनरी प्रोसिडिंग बाय कॉम्पिटेंट ऑथॉरिटी अँड फोर्थ अवॉर्ड बाय पब्लिक ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिसिप्लिनरी प्रोसिडिंग बाय कॉम्पिटेंट ऑथॉरिटी, सक्षम प्राधिकरणाद्वारे शिस्तभंगाची कारवाई. नेक्स्ट 14, व्हॉट इज द मॅक्झिमम पेनॉल्टी फॉर फर्स्ट appellate ऑथॉरिटी अंडर सेक्शन ऑफ 10 of 2. कलम 10(2) अंतर्गत प्रथम अपील प्राधिकरणावर होणारा कमाल दंड किती आहे. तर बघा ऑप्शन आहे 500, 2000, 5000, 10,000. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 5000. नेक्स्ट 15, ॲन्युअल रिपोर्ट बाय कमिशन मस्ट बी सबमिटेड टू. आयोगाने वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करावा. तर बघा ऑप्शन आहे चीफ सेक्रेटरी, सेकंड इलेक्शन कमिशन, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ लोकायुक्त. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 16, विच सेक्शन प्रमोट रिड्युसिंग डिमांड फॉर अननेसेसरी सर्टिफिकेट्स. अनावश्यक प्रमाणपत्रांची मागणी कमी करण्यात प्रोत्साहन देणारे कलम कोणते. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 10, सेक्शन 16, सेक्शन 20 अँड सेक्शन 25. तर करेक्ट आन्सर आहे सेक्शन 20 कलम 20. नेक्स्ट 17, इन्सेंटिव्ज अंडर सेक्शन 20 कॅन इन्क्लूड. कलम 20 अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनामध्ये काय समाविष्ट असू शकते. तर बघा ऑप्शन आहे टॅक्स रिफंड, सेकंड फॉरेन टूर्स, थर्ड सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन अँड कॅश इन्सेंटिव्स अँड फोर्थ फ्री हाऊसिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन अँड कॅश इन्सेंटिव्ह, कौतुकाचे प्रमाणपत्र व रोख प्रोत्साहन. नेक्स्ट 18, हू प्रेसिडाइड्स ओव्हर द अपॉइंटमेंट कमिटी फॉर कमिशनर्स. आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात. तर बघा ऑप्शन आहे चीफ सेक्रेटरी, सेकंड चीफ मिनिस्टर, थर्ड स्पीकर अँड फोर्थ चीफ जस्टिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. नेक्स्ट 19, विच सेक्शन बार इज द ज्युरिडिक्शन्स ऑफ सिव्हिल कोर्ट. सिव्हिल न्यायालयाचा अधिकार नाकारणारे कलम कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 23, सेक्शन 26, सेक्शन 22 अँड सेक्शन 19. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 26 कलम 26. नेक्स्ट 20, व्हॉट हॅपन्स इफ पर्सन ऑफ्टन सर्व्हिस युजिंग फॉल्स इन्फॉर्मेशन. एखाद्या व्यक्तीने खोटी माहिती देऊन सेवा घेतल्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे ही इज रिवॉर्डेड, सेकंड ही इज जेल अंडर RTI, थर्ड ॲक्शन इज टेकन अंडर पेनल लॉ अँड फोर्थ सर्व्हिस इज अपग्रेडेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲक्शन इज टेकन अंडर पेनल लॉ. ठीक आहे, दंडात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाते. तसंच बघा KDMC साठी PDFs अवेलेबल आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन मराठी इंग्लिश, त्याच्यानंतर अकाउंट्स, त्याच्यानंतर JEE सिव्हिल आणि करंट अफेअर्सची सुद्धा PDF अवेलेबल आहे मंथली. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.